अधिक महिन्याची पोथी अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरवे नमः. जय 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 गुरुराया महेश्वर महाराजा. नमन तुमची या पाया करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावी बालगा. मनी धरली जो आवंका तोच सिद्धी नेका दयानिधी. एका आता श्रुतिजन कथा हे पुण्य पावन. जे कथा वैकुंठ भवन नारायण लक्ष्मीनारायण समादहा. ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणांचे महात्म्य अपूर्व. मागे कथेले तुम्हा ते सर्व आता हे अपूर्व आकर्णिजे. श्री विष्णू स्वयं आपण लक्ष्मी प्रती सांगतसे श्रवण. तिचे एका सावधान करुणे मन एकाग्र भई. एकदा मिळवणे सर्व कृष्णकुमार खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चंडू उसळला तो जाऊन एका कुबा माझी पडला. तव तेथे पातला अभ्र मेळा पाहते कृपा लागे ते. तेथे आश्चर्य देखिले नयने तया कृपा माझी तक्षणी. कुकलाश देखिला तयाने. कुकलाश म्हणजे सरड तो सरड पर्वता ऐसा. क्रांती सुवर्णमय सहसा म्हणते आजवरी सरड ऐसा न देखो निजदृष्टी. मग समग्र मिळवणे एके ठाई प्रवर्तक झाले त्याच डोही. सर्व मिळवणे ते समये कर्षिते झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला पुढं तव बोलता झाला तो सरळ. हे मुल हो सर्व हो मूळ तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्व हे. मग सांब प्रबुद्ध ते समयी बोलते झाले तया ते. म्हणते चतुरपणे बोलसी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तव होया अशी दशा कारण काय निवेदे. मग तो सरळ ते काळी पाही वदता झाला तयचे दे. म्हणे मुल हो एक सर्व हे पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नुग राजेंद्र देख युवाक्षु वंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक धर्म न्याय प्रतापे. दान करत असे अपार अमित माझा कारभार. वायसा सुवर्णमय साचार देखुणी सुरवर मानवती. ऐसे असता एकेकाळी मासा मलमासाची या पर्व काळी. पाचारून विप्रमंडळे गोदाने तोषवितसे. सलक्षणे सालंकृतयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिशीचे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणाते धेनू दिदली दाण तव ते कळपात आली पडण. दुसरे दिनी शेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता सुही पूर्व दिवसाचा भेटला दिजवर. तयाने ती धेनू ओळखिली म्हणे मज हे काल दान आली. येरू म्हणे राज्य आताची दिदली मज लागुणी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते. येरू जाऊन देई तया ते. कलह मांडला उभयता ते. आले धावत मज लागे. मग मी समजावी दोघांते. नेनोनी अपराध घडला माते. म्हणे इचेनी पालटे तुम्हा ते. धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता तव ते नायक ते उभयता. मग सहस्र गोदाने तत्वता घेवया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्र घेवया नेटे. सिद्ध झाला असे हटे परिनायक ती उभयता. मज ते सांगते शास्त्राधार. संकल्पेबद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार तरी पाप घरते असे. गोविक्रय समान जाना पाप घडे हो तेने दारुण. म्हणून शापिले मज लागून कुकलाश होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी दिला हो मज लागुणे. मग प्रार्थच झालो मधुरवाणी. मग उशापवाणी बोलिले कृष्णकुमाराची दृष्टी पाहता. तय उदार होय तुझा नृपनाथा. तुझी प्रसंग जाना आता सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन. यमदूत येऊन जाण नेने मज लागुणी यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर गाठशी असे माझे पै. तया योगे करुणी जाना मज बोले सूर्यनंदना.
तो नृप पुण्य पावन, परे विप्रवचन न चुके, या लागे नृपवर्या पाही, मज भगने लागे सरळ दिही, म्हणून प्राप्त झाले ती समय, तेची पायी भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊन त्या ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकुनी तयाचे उत्तर, धावत आले कृष्ण कुमार, करुणी देवाची नमस्कार, समाचार सांगितला, वृत्तांत एकताच देवी, धाव घेतली यदुपमुगे, दर्शन होताचे रमाधवे, उदार तया केला तया तात्काळी, पाहुनिया स्वदेहाशी, नुगराज प्रवर्तला स्तुतीशी, हे जनार्दना ऋषिकेशी, तोडी भवपाश माझिया, हे केशव मधुवर सहारणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळका दीनोद्धारणा, नारायणा दयानिधी, अलोकिता कृपानयने, पूर्वदेह आठवला मणी, दर्शन झाले मज लागुणे, पूर्व पुण्ये करुणी स्वामिया. ऐशी स्तुती राहो, संतोषे बोले रमाधव, त्वा आचरलासी व्रतप्रवाह, म्हणून पाहावे देवभेटी, या लागू केले कर्म, जेते वाया जाईनाशी नृपवर्या, आणि ब्राह्मण पूजनाशी चर्या, ती या समया पडेलीसे, मग पाचारुणे समग्र कुमार, तया प्रति बोले शारंगधर, म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवडा झाला, या लागी ब्राह्मणाते ते भवन, करीते तयाचे पूजन स्तवन, सदा वे घाली तिचे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे, रण उत्साह क्षत्रियाशी, तृण उत्साह धेनुषे, आमंत्रण उत्साह ब्राह्मणाशी, कृपणाशी धन उत्साह, म्हणून ब्राह्मण भोजन ऐसे, साधन तो अनेक नसे, म्हणून पूजावे सायासे, समये अनायासे अभ्यांगत, जरी शक्तीही नाही ध्येयाशी, आणि शक्तीही नाही दानाशी, तरी नमन कीजे सदावेशी, तिने तुझ्याशी संतोष, ऐतुकेही न घडे जरी, अभंग स्नान सत्कारी, याशे तो विचारी न लागे पदरी, असल या मुष्टीभरी अर्पावे, अहो या ब्राह्मणासाठी अवतार घेमी जगजेटे, स्वयं आटाटे ब्राह्मणासाठी केवडे, ब्राह्मणाचे लांछन पाहे, स्वयं मी मिरवित हृदये, ब्राह्मणा ऐसे दैवत नाही भूमंडळा माधारी, ऐसे परी शिकवण कुमार सांगे श्रीकृष्णा, या उपरी कथा अवलोकन, श्रोते जन परी सोतका, मग तो नोप राज शिरोमणी, दिव्य देह पावणे तीच क्षणी, आरूढ झाला विमाने, नमस्कारोने हरिते, या प्रकारे नुगनुपवर पावता झाला उदार, म्हणून या धरा मर अगोदर पूजावे, पहा केवळा न भगवते, दिदलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनाची प्राप्त देवते, ब्राह्मणाधीनते मंत्र, पहावया भूमंडळी विख्याते, भागीरथे आणिली भागीरथी, जे जगाते पूर्ण करिषे, परे साधू उद्धरती तयते, एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी, तब नारद तेथे दुरोणी अवलोकी, परिणस्पर्श सालीला, तव गंगा म्हणे मुनिवर्या, द्रोणीचा अवलोकनिया, का स्पर्शन दिशी पाया, करा छाया कृपेची, तव नारद म्हणे ते समये, तुझ ऐसे पवित्र नाही, तव दर्शनाशी पाहे मुक्ती होई प्राणिया, मग स्नान केलिया सकळ, क्षळान होय अंगाचे मळ, पाप नवरे तिळभर, राय अचळ ब्रह्मभुवनी, तव गंगा बोले मुनिराया, जैमी आले होया ठया, तैसा नेम वचन आठवण हृदया माझ्या, असे की जगाचे पापाचे क्षाळन, तीत होतसे माझे न, परी माझे पापमोचन, तुमचे निजान होतसे, मग हास्य करुणी देव ऋषी, मार्जन केले तिसे, प्रवेशता झाला भुवनाशी, ब्रह्म लोकासी मुनी राहो, ऐसे साधूचे महिमान, गंगा वर्ततसे आपण, म्हणून प्रार्थितो तुम्हा लागुण, पूजा साधुजन आदरे, सामर्थ सोनी अंगे, शक्तीनुसार न पूजती जगी, तरी तया ऐसा भागे, भुवनत्रये नशीचे,
संसार तरी माईक, संसार जाणं क्षणिक, तेथे की जे पूर्ण विवेक, करा सार्थक देहाचे, धन असली या अपरिमित, काही नशेची पै सांगत, म्हणून की जे हिमाहित, हृदय श्री अनंत आठवणी, ऐसा कथाभाग रमाधवे, कधी लाजो स्वभावे, जग हे पावन करावे, म्हणणे स्वभावे निवेदित, तोची अर्थात वरगरवा, तुम्हा निवेदिला श्रुती या सर्वा, चित्ती संशय न धरावा, पुराणे पाहावा प्रत्ययो, इथे अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्यपुराणेचे समंत, मनोहर सुत विरचित, पंचमोध्याय गोळा. अधिक मास पोथी समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अधिक मास पोथी अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पाचारा हे परहरू, जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा. आता एका श्रोतेजन अधिक मास महिमाख्यान, जे श्रवण केलिया घडी पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाडू, जळावया पापाचा मडू, कथा अनुमाडू वदत असे. प्रश्न करत असे श्रीलक्ष्मी, वदत असे कैवल्यधामी, तिची श्रवण की जे तुम्ही, पापशय ते जाण पा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोद की पै. तव लक्ष्मी वदे जे स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मग निरूपीची तत्वता, जिने भवव्यथा निवारे. कवण पापाची या रात्री नष्ट होती दीपदानेशे, पूर्वी ऐशिया वृत्ताशी आचरुणी पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण मज करवा जे श्रवण, तव बोले जनार्दन एक एक कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुब्रह्म, कृतज्ञ आणि परदारी, दुराचारी मध्यप्राशक, कुटिल लबाळ, असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, मातापित्यांते त्याजून यादे, मातृगमने दुराचारी, भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, भगिनी कन्येसही, याते रतजो स्वदेही, ऐसे महापातके अपार. तया पापाचे शाळन होय केलिया दान, आता पावतो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासे मासावरी, केशवा अर्पण दान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मासावरी पै द्यावे. स्नान की जे प्राप्त काळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवरीच्या पाळी, की जे प्रतिदिनी स्नानाती, हेईन घडे कवनासी जरी, वापी कोप तडांगाचे परी, स्नान की जे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके, शरीरी सामर्थ्य नसल्या पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही, शीतोष्ण नशी सवतीही तरी, आग नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्णोदकी, तया द्विगुणित जाना शीतोदकी, वापी गोपा आणि तटाकी, चतुर्गुणित जानपा, नदी तीराचिया ठाई जाण, दशगुणित घडे पुण्य, तया दशगुण जाना घडे पुण्य. गंगा स्नानाते महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तीरीही, संकल्पयुक्त स्नाना केले जिहे, तरी सहस्रगुणे पुण्य जोडे. असे स्नानविधी ते सारून, मग की जे देवार्चन, संयमे ताम्रपात्री, अर्ज घालून दीप घालून ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे, तया लागून दीपपूजन करून जाण द्यावे दान ब्राह्मणा ते. दक्षिणेसहित दीप एक मासवरी सापेक्ष, केलिया होय निष्पाप, सुख मुप ते पावती, आरोग्य रोग संतती अपार, चुके यमयातना की अघोर, दीपदाने क्रांती सुंदर, वर्धमान वय पै, अपमृत्यू गंडांतर दूर वय हा निर्धार, जे विषयान विचार न घडे साचार जानपा. सप्तजन्मीचे जे पाप, ते घडे आपोआप, शतजन्मीचे जो लेप, तोही आपोआप झळतसे. तरी श्रद्धा पुष्कर पाही, नित्य नित्य हव्यास दही, घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पायी हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी, परिपूर्ण जळसंधी, पूजा विधी करून या. तयावारी मग दीप ठेवणी,
जडकुंभ सहित द्विजेदाने 1 मासावरी प्रतिदिने करिता निर्वाणे फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषा ते समान लाभ दोई ते सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्य ते पाविजे. वरकड करिता यज्ञ दान द्रव्य पाहिजे तया लागुण येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण्यासापेक्षे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कर करावे जाण. श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाहे. वस्त्र अलंकार दक्षिणे तेही भाव धरून तेही अति आदरे अर्पिजे. नाना परी धूत मिश्रित अपूप यज्ञ यथास्थित षोडश पक्वाने भवत ब्राह्मणा ते अर्पावे. गो हिरण्य दानाने जो अर्पी भूदेवा लागोणे मलमासाशी प्रतिदिने तो मोक्ष सदने पावतो. आयुरा योग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधे. पुरे आयुष्याची अवधी तवरी आरोग्यता देहाचे. वैषम्या ते पशुधन प्राप्त शूद्रा ते सुखोपत्ती होत. क्षत्रिय तो विजयरणात न बाधित शास्त्रधाय. स्त्रियांचे वैधव्य नाही कुमारी ते निज भरतार होई. सुलक्षणी प्राप्त होई. व्रत प्रभावे ऐशिया नित्य करावे पुराण श्रवण. रात्री केजे हरी जागरण प्राप्त काळी प्राप्त स्नान. दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तीराचे ठाये. सुशर्मा नावे द्विज पाहे. पुत्र कलत्र सर्व आप्तही श्रीयुक्त नांतसे. भिक्षा मागुनी नित्य नित्य कुटुंबाते संरक्षित तयावरीही अतित आसलिया सांभाळित माध्यांते. धन्य आशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर. रूपवती सवेशी सादर मी तिरस्कार न माने. समय आलिया अतित लाहे लाहे दुनावत तया ते असे तोषवित. भोजन पाने आदरीशे भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्रह कैसा तेथे परी समय असेल ते यथा रुची संपादे. स्वपुत्रा धरिमणी परमाल्हाद ब्राह्मण भोजने. न उरवा आपण दुसरे दिने परे खेद मानिना. अशी श्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ. तयावरी तुष्टे व गोपाळ पावे दयाळ संकटे. परी ऐसे वर्तता संसारे तया अपुरे न पडे निर्धारे. सदा वर्तता सदाचारे पाहे मुरारे कसवटे. तेथे सर्वदा तो संतुष्ट हर्षचे माने उत्कृष्ट. मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसे. असो आता पल्लाड बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत. गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐशिया परी. नित्य करुणी प्राप्त स्नान वरी करतसे अध्ययन जप ध्यान. मग करुणिया भिक्षाटन अतिथासहित भोजन करतसे. धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर. नाहीतरे असाक्षी भोजन प्रकार न घडे निर्धार देहाते. अतिथी वैसनियाद्वारे सगृही भोजन जो करी सोयी अशी प्रार्थना करे. वरवियावरी मिष्टान्न ऐसे भोजन घडे जयाशी तरी नरकी वास तयाशी. ते भोजन मांस संभक्षणाशी उदक प्राशन उदर. अतिथी अभ्यांगता विरहित भोजन घडे जयाचे नित्य. तरीही सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारे पुराण श्रवण तृतीय प्रहरी. रात्री करी हरी जागरी तिने तुष्टे नारायणा. अशी करिता काळक्रमणा कैसा विची सत्कारणा. तव मलमास वर्तता जाना करी विचारणा मानशी. मने संचय नाही धनाशी केवी घडे पुण्यराशी. कवने करावी दानाशी व्रत प्रभावाशी याची पै. मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ. दानधर्म यथास्थित न घडे किंचित मज लागी. अशी चिंता परमहृदये उद्भवली तयाच्या पाही. म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे. प्रीतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन. तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निवृत्ती. तोची बोध चित्ती ठसावण म्हणे हेची करावे आपण. मग प्रीतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे.
पुरुषोत्तम प्रित्यार्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती. ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चित वर्तले. एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसाला जागरणाशी दीप लावणीतेशी सन्हीशी ठेवीत. पूजा करुणी संकल्पयुक्त प्राप्तकाळी अर्पू ब्राह्मणाते. ऐसा नेम करुणी उदयात प्राप्त स्नानाते जात असे. तव धरीची दास्त सर्व हे जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिडाळक तेथे पायी मूषक लागे डसतसे. तेथे दीपज्योती मंद झाली. मूषकन देखे नेत्र युगळे. नग मांजरे ते वेळी केली न्हाळी ती का. आपल्या पुढल्या हाताने दीप सरसाविले युक्तीने. मूषक व्हावा तिने म्हणणे केला उपयोग. तो कृपाळू सर्वेश्वर मूषक पडाला. तो सत्वर परिणवल वर्तले थोर. एका समग्र भाविक हो तया माझरा ती वेळे. विमाना उतरले भूमंडळी. विमानी वैसव ताची तत्काळी. देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करुणी आला. तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा. विमानस्थळ येते काळी. म्हणे देवदूत हो विज्ञापना माझे आणि जे हो मना. या बिडाळाके पुण्यचरणा केले म्हणून वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार. तया ब्राह्मणा ते कदिला साचार. म्हणते हा तव सांगे उपकार. केला उदार बिडाळका तरी संत संगती दोष जैसा. हाई पुण्यलेश जाणतैसा. संवाद ऐकून यायसा चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा. हे वैकुंठ मुरारे केशवा. अच्युता अनंता माधवा. करुणानवा दीनबंधो. कवन पुण्याची या राशी. बिडाळक आचरला देहाशी. नेनो पूर्व सुकृताचाराशी. म्हणून अशी प्राप्तता ही जगदीशा जनार्दना. हे कैवल्यदानी मधुसूदना. शिरदियाशी नारायणा करुणाधना दीनबंधो. मी तव भागी पूर्ण अनिलीची कधी पुण्यचरण. मज वापिया ते स्वर्गभुवन. प्राप्त कुटुंबी भयपयी. ऐसा सद्गीत अंतरी परमा द्रविला. हृदय मंदिरी आसू चालली नेत्रद्वारी. करुणास्वरी भाकित. तयाची करुणा ऐकून कृपेने दविला नारायण. तया ते चतुर्भुज करुण तात्काळ वहिला विमाने. या लागे केले पुण्यचरण. ती कदापि वाया न जाय जाण. वाया गेली या येईल उणे. विद्या पुण्य तोडी पाशी. स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती. तिने संतोष श्रीपती. अधोवदन नवजाय. धन असोनिया पदरी. जो दाना धर्मा ते न करे. तया पापिया नरक अघोरी जन्म. वरी सुटीची ना. म्हणून अवचिता नरदेहो. सुगती लादता पहा हे. न विचारिता न्यायो न्यावे. करी संचयो धनाते. ऐसे वयसा संसारी वेचिता. केवी घडे सार्थकता. तिची वायसा निघून जाता. मग धन वाढता केवती. संचय केला ज्या धनाते. तो राहे तिची तेथे. जेथीच्या तेथे. एकलेची जाणे घडे त्याते. देथिले तेथे निजात्मा. धर्म नेणे काही जळला. प्रवाही जन्मपंक्ती. हाची जाणवणे अभिप्राव. कृपाळू जो देवादिदेव. म्हणून सुलभ उपाव. नमुने ठेविते जगाते. म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्रताचार. परी चिंता धरून निर्धार. केला उदार स्वयंतीने. या लागे प्राणिया ते पाये. सुलभ उपाव निर्मिला महे. म्हणून आचरावे देही सार्थकता पाये अनायासे. ऐसा इतिहास पुरातन. लक्ष्मीते निवेदी नारायण. म्हणून तुम्ही श्रोतेजना केले निरूपण यथामती. तरी ग्रंथांतरी ठेवून विश्वास. स्वयं करा हो या व्रताचा सायस. येणे चुके हो जन्म गर्भवास. चुके अनायासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासी कारण. भावे संतुष्ट जनार्दन. ईर अहोविका ते पतन. न चुके जाणे निर्धारे. एका भावार्थाशी कारण. तुलसी दळे संतुष्टी जनार्दन.
म्हणून गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे हाची जाणून निर्धार वल्लवालीत तुळशीदळ साचार तेने अशिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणाचे संयत मनोहर सुत विरचित षष्ठमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाळ कृष्ण भगवान की जय.